अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता. 30 ते 32 आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात. काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. सूत्रांची माहिती. विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत. या आठवड्यामध्ये होणारी पत्रकार परिषद रोहित पवार पुढे ढकलण्याची शक्यता. विलीनीकरणावर योग्य वेळी योग्य पद्धतीनं उत्तर देऊ. पवारांच्या राष्ट्रवादीमधील वरिष्ठांचं मत. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक. राष्ट्रवादी विलीनीकरणावर सुनेत्र पवार आमदारांशी संवाद साधण्याची शक्यता. मंत्री झिरवाळांच्या कार्यालयामधील लाचखोरी प्रकरणावर सुद्धा चर्चेची शक्यता. अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता. दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट. एका गुप्तहेर संस्थेला अपघाताबाबत तपासाचं काम दिलं जाणार. सरकारी तपासावर संशय. अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्र पवारांचं पहिलं भाषण. एका क्षणामध्ये आपण सगळे पोरके झालो. दादांच्या मनातील स्वप्न साकार करू. विजयी उमेदवारांच्या समोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. दादांच्या निधनाच्या दिवशीच 75 शाळांना अनधिकृतपणे अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांचं वाटप. शासकीय दुखवटा असतानाही मंत्रालयामध्ये कामकाज सुरू होतं. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांचा आरोप. मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्यामधील लाचखोरी प्रकरणावर पक्षाची आज बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह कोर कमिटी आढावा घेणार. प्रकरणानंतर 4 दिवस नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेनंतर बैठकीमध्ये झिरवाळांच्या उपस्थितीकडे लक्ष. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद इथला प्रकार. सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचा व्हिडिओतून दावा.